वैयक्तिक आहे, कारण आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांच्या मातोश्रीचे निधन झाले आणि नॉमिनेशन असल्यामुळे आणि स्क्रुटिनी असल्यामुळे 2 दिवस मी मुंबईमध्ये होते. त्यामुळे मी त्यांना भेटायला आज आलेली आहे, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी. आपल्याला विधान परिषदेची जी आहे उमेदवारी जाहीर झालेली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी याच्यावर ऑलरेडी सांगितलं की अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निराशेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी हताश होऊन काही असे निर्णय घेतले. 5-6 लोकांनी आपला आत्महत्या करून जीव दिला. हे फार वेदनादायी होतं त्या प्रवासामध्ये आणि आता पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यांचे तर मी सर्वांचे आभार मानलेच आहेत. अगदी JP नड्डाजी, आदरणीय अमित भाई, आमचे प्रधानमंत्री, आपले देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब, त्यासमवेत त्या सर्व लोकांचे ज्यांनी 5 वर्ष कोणत्याही अपेक्षेविना निस्वार्थपणे प्रेम केलं आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्यासाठी हे सर्व भविष्यातलं आयुष्य जे काही मला संधी मिळत राहतील ते समाजाच्या सेवेसाठी मी सदैव आधी दिलेलं आहे आणि भविष्यात येतेही. निवडणूक अटळ दिसते. आता बघू, उद्या कळेल काय होणार आहे. उद्या विड्रॉवल आहे. जरी म्हणजे जे काही निर्णय घेतलेलेच आहेत पक्षातल्या सर्व दिग्गज नेत्यांनी आणि निवडणूक झाली तरी पण आमच्या मध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि आम्ही त्याला सांगतो. यामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. प्रदेशाध्यक्षांच्या घरी अशा घटना घडल्यामुळे नक्कीच कोर कमिटी बसून निर्णय घेईल. याच्यामध्ये काय करायचं ते उद्या निर्णय होईल. ये बताने वाला चेहरा मैं नहीं हूँ कि या मैं उतनी ओहदे पर भी नहीं हूँ. ये हमेशा ही आज तक पिछले 15 साल से मैं राजनीति में हूँ. दिल्ली और हमारी कोर कमेटी तय कर. विनोद तावड़े महाराष्ट्र के प्रेसिडेंट होने वाले ऐसी चर्चा चल रही है क्या? मैं इन कोई भी चर्चाओं के बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं कर सकती हूँ जब तक वो रियलिटी में नहीं आती. ऐसे काही परिषदेच्या बारे में कुछ बोलना मॅच्युअर और प्रीमॅच्युअर होगा. काही परिषदेच्या निवडणुकीनंतर मंत्रीपद खुणावत आहे. हे पहा, आता कुठल्याही गोष्टीनंतर काहीतरी असतंच पुढे, तर चर्चा होतच असते. आता मी म्हटलंय आणि वेळोवेळी हेच म्हटलंय, अनेक वर्ष झाले हेच म्हणते. पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील ते निर्णय झाल्यावर त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर त्याच्यावर म्हणजे काय म्हणताय, म्हणजे प्रत्यक्षात ते उतरले असं म्हणता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.